नवी मुंबईतील वाशी येथे पार पडलेल्या शिवसेना युवा सेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हा मेळावा शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता। युवा सैनिकांनी दाखवलेला जोश आणि निष्ठा यामुळे पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या मेळाव्यात युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना मजबूत करण्यावर, सक्रिय योगदान देण्यावर आणि जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला। राजकारण ही लोकसेवेची संधी असून युवकांनी समाजासाठी मैदानात उतरणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घराघरात जाऊन शिवसेनेचा विचार पोहोचवण्याचं आणि सदस्य नोंदणी वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं। मेळाव्यादरम्यान अनिकेत म्हात्रे यांची नवी मुंबई जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाली। या प्रसंगी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, आमदार विजय शिवतारे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, उपनेते विजय नाटा, उपनेते विजय चौकुले, प्रवक्ते राहुल लोंढे, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, महिला संपर्क प्रमुख शीतल कचरे, महिला जिल्हा प्रमुख बेलापूर सरोज पाटील, किरण साळी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, आजची उद्योगनगरी। प्रकारे काम जे आहे युवा सेनेचं या नवी मुंबईमध्ये सुरू आहे। आज युवा सेनेचा मेळावा इथे संपन्न झाला। मोठ्या संख्येमध्ये युवा सैनिक होते, त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित होते आणि मला वाटतं युवा सेनेची ताकद आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवा सेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलतोड करते। आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ती खरंच एवढी मोठी आहे हे पाहून देखील आनंद झाला। एक विश्वास वाटायला लागला की आज युवा सेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम त्या महाराष्ट्रामध्ये होत आहे। तरीच आमचा जिल्हा प्रमुख आहे युवा सेनेचा नवी मुंबईचा, आज त्याच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा पार पडला आणि युवकांना एकत्र आणण्याचं काम अनिकेतच्या माध्यमाने झालेलं आहे। मला वाटतं एक चांगलं उदाहरण जे आहे की फक्त एका महिन्यामध्ये एवढी मोठी युवा शक्ती बरोबर येऊ शकते। असंच काम जे आहे बाकी देखील जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे, त्याचं देखील खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। आता बघा, आता युवा सेनेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये कुठलाही कार्यकर्ता जोडला जातो तर पॉलिटिक्स देखील त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणून त्याने ओळखला पाहिजे की एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमाने जेवढा तुम्ही मेहनत करणार, जेवढा वेळ जो आहे हा लोकांसाठी द्याल, तेवढं जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतील। कारण की ह्याच्यामधूनच येणारे नगरसेवक असतील, नेते असतील, महापौर, आमदार, खासदार हे जे आहे हे संघर्षातून, मेहनतीतूनच निर्माण होत असतात। आज शिंदे साहेब बघा, एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री, आज एका कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो। तसंच जे आहे युवा सेनेने देखील पूर्णपणे झोकून देऊन काम केलं पाहिजे। ज्या प्रकारे शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात, पदाधिकारी काम करतात, मला युवा सेनेला देखील तो संदेश द्यायचा आहे की आपण जे आहे हे उद्याचं भविष्य आहात आणि आपण जर आज मेहनत केली तर उद्या जे आहे ते आपल्याला देखील संधी जी आहे ती मिळणार आहे। की शिवसेनेला ताकद देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील, पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते असतील, ही सर्व ताकद जी आहे ही माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आजपर्यंत दिलेली आहे, पुढेही जे आहे ते देत राहू।
आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद कशी वाढेल त्याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे जे आहे ते शिवसेना उभी राहील. शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब उभे राहतील. पूर्ण ज्या प्रकारे लोकांनी विधानसभेमध्ये पूर्णपणे बहुमत जे आहे, विश्वास जो आहे तो महायुतीवरती दाखवला. आज कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये देखील आम्ही काम करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोक जे आहेत ते आमच्या बरोबर उभे राहतील. मला वाटतं हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आमचे नेते तुम्हाला देऊ शकतात की महायुती, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणालेले की बाबा महायुती ही भक्कम आहे. महायुती जी आहे निवडणुका एकत्र लढेल. जिथे अपवादात्मक परिस्थिती असेल तिकडे जे आहे लोकल लेवलला निर्णय जे आहे ते घेतले जातील आणि अल्टिमेटली जे निर्णय आहेत तिन्ही नेते बसून घेतील की कुठे जे आहे ती युती करणार, कुठे वेगळं लढणार. पण मला वाटतं आमची युती जी आहे ती भक्कम आहे. त्या युतीच्या माध्यमाने चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ही बघा शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की निवडणूक लढण्याची, तर भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा तो निर्णय जो आहे हा आमचे नेते जे आहेत ते शेवटच्यामध्ये बदल जो आहे हा चांगल्यासाठी घडलेला असतो आणि बदल हा चांगला असतो आणि त्याच्यामध्ये जो चांगलं काम करेल त्याला जे आहे संधी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. 100% आम्ही नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे गेल्या महिन्याभरापासून जे आहे या सुवर्ण क्षणाची जी आहे वाट पाहत होतो. आम्ही आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेना आपल्या दारी या उपक्रमाचा जे आहे आम्ही शुभारंभ केलेला आहे आणि निश्चितपणे हा युवा सेना आपल्या दारी जो उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही जनतेमध्ये थेट जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 3-5 महिन्यामध्ये जे आहे आम्ही जे प्रभागामध्ये जाऊ त्याच्या समस्या आमच्या समोर येतील त्या निश्चितपणे थेट सोडवण्याचा प्रयत्न आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आपल्याला माहिती असेल की मी संघर्ष करतच जे आहे मी इथपर्यंत आलेलो आहे. 13 वर्ष मी एका संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला अगदी अल्प वेळामध्ये जे आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मला मोठी जबाबदारी दिली जिल्हा प्रमुखांची, त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि माझं तुम्ही बघाल की आतापर्यंत जे आहे मी जो पद मला जबाबदारी जी भेटलेली आहे ती निश्चितपणे त्या पदास न्याय देण्याचं काम जे आहे मी संपूर्णपणे केलेलं आहे आणि निश्चितपणे या जिल्हा प्रमुख पदाला देखील मी न्याय येणाऱ्या काळामध्ये देईल असा विश्वास डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनाही वाटला. जे महिन्याभराचं मी काम केलंय आणि आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना आभार मानतो. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.